लोकसभेसाठी मवियाची संभाव्य उमेदवारांची यादी जी आहे ती समोर आलेली आहे। ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि अमोल कीर्तीकरांना संधी देण्याची शक्यता आहे, तर शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे आणि कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसकडून नाना पटोले आणि रवींद्र धंगेकरांना देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महाविकास आघाडीच्या 48 जागांची संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। तर रामटेकमधून काँग्रेसची जी जागा असेल त्यामध्ये रश्मी बर्वे आणि कुणाल राऊत यासोबत किशोर गजबिये यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे। तर बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना संधी मिळू शकते, तर यवतमाळ वाशिमसाठी ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचे देखील संभाव्य यादीत नाव आहे। तर हिंगोली इथल्या काँग्रेसच्या जागेसाठी सचिन नाईक यांचं नाव आघाडीवर आहे। तर परभणीमध्ये ठाकरे गटाकडून संजय जाधव यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहेत, तर जालन्यामध्ये ठाकरे गटाचे शिवाजीराव चौथे यांना संधी दिली जाऊ शकते। याशिवाय संभाजीनगरसाठी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर नाशिकमध्ये ठाकरे गटाचे विजय करंजकर यांचं नाव देखील जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर पालघर ठाकरे गटासाठी भारती कांबडी यांचं नाव आघाडीवर आहे। तर कल्याणमध्ये ठाकरे गटाचा जो उमेदवार आहे तो ठरलेला नाही, परंतु कल्याणची जी जागा आहे ती ठाकरे गटाला दिली जाऊ शकते। मवियाची संभाव्य यादी आपण पाहतोय। महाविकास आघाडीची सर्व 48 जागांची जी संभाव्य यादी आहे ती आता एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। त्यामुळे लोकसभेसाठी मवियाच्या उमेदवारांमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि अमोल कीर्तीकरांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ, वेदांत नेब आपल्यासोबत आहे। वेदांत, महाविकास आघाडीची सर्व 48 जागांची संभाव्य जी यादी आहे ती आता समोर येते, कुणाकुणाची नावं आणखीन चर्चेत येत आहेत, कुणाकुणाची नावं समोर येत आहेत? ज्या प्रकारे आपण बघतोय अनेक जण या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, मात्र ज्या महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी आहे ज्यामध्ये काही जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे, काही नावं जवळपास जाहीर झालेली आहेत। यामध्ये जर आपण शिवसेना ठाकरे गटाचा विचार केला तर आता जे स्टँडिंग जे विद्यमान खासदार आहेत त्यांची नावं जवळपास फिक्स मानली जातात, ज्यामध्ये परभणीचे संजय जाधव असतील, जालना संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे असतील, त्यासोबतच आपण ठाणे राजन विचारे असतील, त्यासोबतच मुंबईतले जर आपण बघितले तर मुंबईमध्ये सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत, त्यासोबतच ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील, दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा आहे। शिवाय रायगडमध्ये आनंद गीते ज्यांचा प्रचार आताच आपण बघितलं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता, रत्नागिरी सिंधुदुर्गहून विनायक राऊत आणि इतर म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा मग काँग्रेस असेल, या संभाव्य यादी जी आहे उमेदवारांची ती सुद्धा आता समोर यायला लागलेली आहे। काही ठिकाणी अजूनही उमेदवारांसंदर्भात चर्चा सुरू आहे, ती जागा नेमकी महाविकास आघाडीमध्ये कोणी लढवायची त्या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे आणि 2 ते 3 दिवसात हे जे चित्र आहे ते स्पष्ट होऊन एक फॉर्म्युला महाविकास आघाडीचा समोर येईल। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा महाविकास आघाडीची संभाव्य यादी जी आहे ती आता एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।